जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीसाठी 20 टेबल व 180 कर्मचारी। निलंगा इथं ITI कॉलेजमध्ये होणार मतमोजणी। निलंगा येथील औराद रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं उद्या सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात होईल। यासाठी 20 टेबल लावले जाणार आहेत। एका टेबलवर 3 कर्मचारी असतील। यासाठी एकूण 180 कर्मचारी या मतमोजणीच्या कामात असतील। जिल्हा परिषदसाठी व पंचायत समितीसाठी एकच टेबल असतील। एकाच वेळी सर्व गण व गटांचे निकाल जाहीर होतील। मतमोजणी दरम्यान कुठलीही घोषणा केली जाणार नाही। 3 ते 4 तासात सर्व निकाल लागतील असं निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। तत्पूर्वी 9:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी एक उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला परवानगी असेल त्यांच्या उपस्थितीमध्ये सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल। EVM बाबत खात्री केल्यानंतर मतमोजणी सुरू होईल। जिल्हा परिषदसाठी एक प्रतिनिधी व पंचायत समितीसाठी एकालाच परवानगी असेल। जिल्हा परिषदेचे उमेदवार मतमोजणीच्या ठिकाणी प्रतिनिधी काउंटिंग एजंट पाठवू शकतील, तर पंचायत समिती उमेदवारांना एकच प्रतिनिधी पाठवता येईल। मतमोजणी प्रतिनिधीला मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे। याशिवाय स्वतः उमेदवार मतमोजणीच्या स्थळी उपस्थित राहू शकतील। इतरांना मतमोजणी स्थळी प्रवेश मिळणार नाही। मतमोजणी प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्र निवडणूक शाखेतर्फे दिले आहे। एका टेबलवर सरासरी 15 EVM मतमोजणीसाठी येतील। मतमोजणी स्थळी निलंगा पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्यासह 20 पोलीस अधिकारी व 150 पोलीस कर्मचारी स्ट्रॉंग रूमला SRPF असा ताफा असेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.